काही सांगाल की लाडकी बहिणीच्या अनेक योजनांचे फॉर्म 2.5 लाखाच्या वर पास झाले, काय सांगाल? नाही बघा, 2.5 लाखाच्या वर नाही. जो आकडा मी प्रसारमाध्यमातून आणि डिपार्टमेंटने ऐकला तर तो त्याच्यापेक्षा भरपूर कमी आहे. साहेब, एकनाथ शिंदे साहेबांनी जी योजना सुरू केली होती लाडकी बहीण योजना, त्याच्यामध्ये आता निम्म्याहून अधिक ज्या महिला आहेत त्यांना लाभ मिळणार नाहीये. KYCची विंडो बंद झालेली आहे. कसं बघताय त्याकडे? तुम्ही चुकीचा प्रश्न विचारलेला आहे. कुठल्या आधारे आपण निम्म्या महिलांना लाभ नाही मिळत असं सांगितलं, हे आश्चर्याची बाब आहे. योजना सुरू होऊन आता 2 वर्ष होतील. मागच्या 2 वर्षामध्ये एकही पात्र महिला लाभार्थी वंचित राहू नये आणि एकही चुकीचा लाभार्थी लाभ घेऊ नये अशी आमची भावना आहे. 2.5 लाख उत्पन्न, गाडी नसलेले हे सर्व अफिडेविट आपण हमीपत्र घेतले होते. लाभार्थ्यांना त्रास होऊ नये म्हणून सोपी कार्यपद्धती मी स्वतः पुढाकार घेऊन त्या योजनेमधल्या ज्या अटी जाचक होत्या त्या सर्व रिलॅक्स केल्या. त्याचा गैरफायदा घेऊन काही चुकीच्या लाभार्थ्यांनी लाभ घेतलं. काही माणसांनी लाभ घेण्याचा प्रयत्न केला, काही गव्हर्नमेंटच्या सर्वांनी लाभ घेतला. त्या सर्व लोकांचं नाव कमी करायला पाहिजे आणि जे चुकीचे लाभार्थी आहे ते KYC पुढे वगळल्या जातील. KYCसाठी आपण मुदत वाढवून दिली आणि सुमारे 90% जास्त लोकांनी KYC केलेली आहे. आता जे लोक KYC त्यांनी केली नाही त्यांच्यासाठी आपण परत मुदत वाढवून दिली. त्या मुदतीतही त्यांनी KYC केली नाही. म्हणून गरीब पात्र लाभार्थी याला लाभ द्यावा, अपात्र लाभार्थ्याला कमी करावा. गरीब चुकीच्या लाभार्थीने लाभ घेतल्यामुळे खरा लाभार्थी याला वेदना होतात आणि म्हणून या योजनेमध्ये तपासणी करून प्रत्येक पात्र लाभार्थ्याला लाभ देण्याचं शासनाचं धोरण आहे. देवरीने जे भाजपचे इथले जे स्थानिक नेते आहेत ते खूप त्रास देतात असे तक्रारींचा पाडा तुमच्यापुढे वाढलाय. भविष्यात महायुतीमध्ये सगळं आलवेल राहील का? भाजप आमचा मित्रपक्ष आहे, मित्रपक्षासारखं त्यांनी वागावं या अपेक्षा आहे. पण त्यांनी असं समजू नये इनका कोई वाली नाही आहे. शिवसेना म्हणजे काही वापरून घेणारा पक्ष नाही आहे. त्यांनी अशा पद्धतीनं जे काही जिल्हाप्रमुखाला त्रास भाजपच्याकडून होतं तो त्यांनी थांबवला पाहिजे. नाही थांबवला तर आम्ही तर त्याच्यात माहीर आहे ना. तुम्हाला राज्यसभेसाठी जे नवनीत राणा आहेत ते राष्ट्रवादी अजित पवार गटाकडे चाचपणी करत आहेत. आता बॅकडोरने एंट्री मारण्याची त्यांची पहिले आता विषय शेतकऱ्याचा फार महत्त्वाचा आहे. मला वाटते का शेतकरी आहे, मजूर आहे, या सगळ्या प्रश्नावर आपण जास्त आकर्षित ठेवलं पाहिजे. व्यक्तिमत्वावर गेल्यापेक्षा कोणत्या व्यक्तीच्या बातम्या दाखवल्यापेक्षा माझ्या मजुराच्या, शेतकऱ्याच्या, लाडक्या बहिणीच्या बातम्या दाखवा ना तुम्ही. मुख्यमंत्री करणार म्हणजे शेतकऱ्यांच्या आंदोलनासाठी तुम्ही म्हणजे मोठं आंदोलन उभारलं होतं कर्जमाफीसाठी. त्याच्यावर आज बीडमध्ये त्याची होळी करत बच्चू कडूंच्या आमदारकीच्या राजीनाम्याची मागणी केली शेतकऱ्यांनी. नाही, मला असं वाटतं का काही गैरसमज आहे. बराच मीडिया, काही आमचे मित्रपक्ष, काही विरोधी पक्ष बच्चू कडूला टार्गेट करण्याचं काम करत असणार. त्याच्यामुळं बच्चू कडू शेतकऱ्यासाठी उरून पुरणारा माणूस आहे. शेतकरी महत्त्वाचा आहे. त्याच्यानं काही लोक मुद्दामून, कसं आहे, अशोकराव चव्हाण काँग्रेस सोडून BJPत आले, बातमी केली नाही. 2 वेळा मुख्यमंत्री असणारा माणूस BJPत आला, त्याच्याबद्दल कोणी बोललो नाही. पण बच्चू कडू शिवसेनेत आलं याचं काही लोकांना खूप वाईट वाटतं. त्याच्यानं आम्ही काही पद भोगलेली माणसं नाही आहे. आम्ही कोणत्या पक्षातून पद भोगलं असं नाही आहे. 2 वेळा मुख्यमंत्री असणारा माणूस BJPत जातं, त्याच्या बातम्याने त्याच्याबद्दल वाईट बोलत नाही. पण बच्चू कडू मात्र बच्चू कडूवर टार्गेट करायचं, चौफेर टार्गेट करण्याचं काम, कारण तो सामान्य माणसाचा आवाज उठवतो. आम्ही आंदोलन केलं नसतं तर आज कर्जमाफी तुम्ही जे काही आहे ते पदरात पडली नसती. त्या सगळ्या संदर्भात उद्या 10 वाजता मी सविस्तर बोलणार आहोत. उद्या 10 वाजता मी प्रेस घेणार आहोत अमरावती जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये. कशी कर्जमाफी असली पाहिजे, त्या संदर्भात काय बोललं पाहिजे, कशा पद्धतीने आंदोलन केलं पाहिजे, हे सगळं आम्ही ठरवणार आहे उद्या 10 वाजता. आपल्या जिल्हा प्रमुखांनी जे भाजपसाठी देखील आपण बोललेले आहात आता की यांनी बोनस मिळाला नाही तर 1 तारखेला आम्ही आंदोलन करू, काय सांगा? 1 जुलैला आंदोलन होईल. इथेनॉलला कंपनीला जे पाणी जातं त्या संदर्भात, MRGचे पैसे भेटले नाही मजुराचे त्याच्या संदर्भात, दुसरा आमच्या लाडक्या बहिणीचे पैसे आले नाही त्या संदर्भात, आणि दुसऱ्या इकडे बोनस धानाचं पैसे भेटले नाही, अजून काही धान खरेदी केला नाही. हे 30 तारखेपर्यंत त्यांनी सरकारनं विचार केला पाहिजे. अधिकाऱ्यानं या संदर्भात निर्णय घेतले पाहिजे. नाही तर 1 जुलैला आम्ही गोंदियाचं कलेक्टर ऑफिस आहे हे घेरल्याशिवाय राहणार नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी, माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जे लाडकी बहीण योजना सुरू केली होती त्याच्यात निम्म्यापेक्षा अधिक जे महिला आहेत त्यांची KYC बंद पडलेली. आता तेच त्याच्यासाठी तर आम्ही 30 जूनपर्यंत वेळ दिला प्रशासनाला. हे प्रशासनाची चूक आहे. आणि मग प्रशासनाच्या चुकीमुळे आमच्या लाडकी बहिणीचे पैसे जर थांबत असन
तर आम्ही बांगड्या थोड्या घातल्या, आम्ही रस्त्यावर उतरणार. म्हणजे शेतकऱ्यांच्या आंदोलन